परंतु अगदी सामान्य लोकांच्या लँग्वेजमध्ये लेम लोकांसाठी ज्योतिषशास्त्र म्हणजे काय? गाडीची हेडलाईट बरं, म्हणजे ज्योतिषशास्त्र. अरे वा. जशी प्रत्येक वळणावर गाडी तुम्हाला मार्गदर्शन करते की पुढचा रस्ता कसा आहे, पुढचा वळण कसं आहे, तसं ज्योतिषशास्त्र सुद्धा प्रत्येक तुमच्या आयुष्याच्या टप्प्यावर तुम्हाला मदत करत असतं. हे चांगलं रत्न कसं ओळखायचं हा मोठा टास्क असतो जेव्हा आपण रत्न घेतो कुठलंही. ते कसं ओळखायचं? चांगलं रत्न जे ओळखायची पद्धत आहे म्हणजे त्याला 4C म्हणतात. कट, कलर, क्लिअरिटी आणि कॅरेट. त्यामुळे ज्यांना ग्रोथ मिळत नाही आहे, त्यांना मेहनत करून मार्ग मिळत नाही आहे, त्यांना मेहनत करून स्टेबिलिटी मिळत नाही आहे, त्याचा रत्न पुष्कर आहे. राशीनुसारच रत्न घालू शकतो का? तर बघून करा की नेमकी राशी स्वामित्व पत्रिकेत अशुभ नाही आहे. तिसरी गोष्ट अशी काळजी आहे की सगळ्यात पहिला नॅचरल आणि जास्तीत जास्त नॅचरल आणि क्लिअर रत्न घ्यायचा प्रयत्न करा. बरोबर. इन्क्लुजन आणि क्रॅकमध्ये काय फरक आहे सांगू शकता? इन्क्लुजन्स म्हणजे नमस्कार मंडळी, महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती म्हणजेच राजमंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या एपिसोडचे जे गेस्ट आहेत ते आहेत अमित सांडगे सर आणि रत्न या विषयावरती आपल्याला सखोल अशी माहिती देणार आहेत. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, सरळ मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो. नमस्कार अमित सांडगे सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं राजमंचावरती. कसे आम्हाला संधी दिल्याबद्दल तुमच्या मंचावर येण्यासंदर्भात. कसे आहात? ठीक आहे. बरं, प्रेक्षकांसाठी थोडक्यात तुमचं जर इंट्रोडक्शन दिलं तर आपण नंतर मुक्त चर्चा करूया. नक्की. मी या क्षेत्रात आलो आणि इंट्रोडक्शन म्हणजे माझे बाबा 53 वर्ष या क्षेत्रात आहेत. 53 अजूनही आहेत, नॉट अ जोक. आणि नुसतं ह्या क्षेत्रात नाही, 12 वर्ष या क्षेत्रात अनेक न्यूजपेपरमध्ये त्यांचं लिखाण होतं. बरं, जसं की लेख आपणच मागे का, घर कसं बांधावे, ज्योतिषाच्या नजरेतून अनेक लेख ह्या क्षेत्रात लिहिलेले आहेत. आणि जेव्हा क्लायंट हँडल करायचे आणि जे गुण यायचे क्लायंटना, रिझल्ट यायचे, तर अप्रतिम आणि क्लायंट पण खुश व्हायचे. तर लहानपणापासून ते मी बघत आलोय. बरं. आणि मग बोलत चला, मग बाबा या क्षेत्रात एवढं योगदान करता आहात तर मग मी का नाही. बरं. बाबा 53 वर्ष, मी जवळपास आता 23 वर्ष या क्षेत्रामध्ये. अरे बाप. त्यामुळे या क्षेत्रात यावंसं वाटलं आणि आजही मी देखील या क्षेत्रामध्ये सर्व करतो आहे. कुठल्याही क्षेत्रात आपण काम करतो ना, त्याला काहीतरी कारण मीमांसा असते. मी अमुक एक त्या क्षेत्रामध्ये का काम करतो किंवा का आलो, कसा आलो, त्याची काही स्टोरी असते. तुम्ही या ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्र या क्षेत्रात कसे आलात नेमके? बाबांमुळेच आलो या क्षेत्रामुळे. तुम्हाला काय यावंसं वाटलं, त्याची काय? मला असं वाटलं की बाबांचा ज्या क्षेत्रातलं योगदान आणि मला सुद्धा या क्षेत्रात येऊन काहीतरी समाजाला मार्गदर्शन करून त्यांचे जे प्रॉब्लेम आहे, त्यांचे जे समस्या आहेत, त्याच्यातनं त्यांना बाहेर काढायचं आहे. म्हणून मला या क्षेत्रात यावंसं वाटलं. जसे बाबा करत होते योगदान, जसं क्लायंटना त्यांच्या प्रॉब्लेममधनं बाहेर काढत होते, मलाही तेच वाटलं की मीही योगदान घेऊन ते ज्या क्लायंट्स येत आहेत, त्यांचे प्रॉब्लेम आहेत, प्रत्येक वळणावर त्यांची समस्या आहे, त्याच्यातनं आपण त्यांना बाहेर काढलं तर मला खूप आनंद होतो की एखाद्या व्यक्तीला आपण त्यांच्या प्रॉब्लेममधनं बाहेर काढतोय. त्यामुळे मला या क्षेत्रात यावंसं वाटलं. म्हणजे क्लायंटच्या समस्याचं समाधान झाल्याच्या नंतर त्यांना जो आनंद मिळत होता तो आनंद तुम्ही बघून पुन्हा तुम्हाला सुद्धा या क्षेत्रात यावंसं वाटलं. 23 वर्ष झालं तुम्ही या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करताय, बरोबर? मला विचारावंसं वाटेल की 23 वर्षामध्ये ज्योतिषशास्त्र किंवा हे सगळा प्रकार काय असतो, काय होतं? मी जन्मल्यापासून आतापर्यंत हजारो लाखो वेळेस ज्योतिषशास्त्र किंवा ज्योतिष हा शब्द ऐकलाच असेल, परंतु अगदी सामान्य लोकांच्या लँग्वेजमध्ये लेम लोकांसाठी ज्योतिषशास्त्र म्हणजे काय? मला तर विचारलं ज्योतिषशास्त्र म्हणजे माझ्या भाषेमध्ये मला जर सांगाल तर मी एक डिस्क्राईब करीन की गाडीची हेडलाईट म्हणजे ज्योतिषशास्त्र. अरे वा. जशी प्रत्येक वळणावर गाडी तुम्हाला मार्गदर्शन करते की पुढचा रस्ता कसा आहे, पुढचा वळण कसं आहे, तसं ज्योतिषशास्त्र सुद्धा प्रत्येक तुमच्या आयुष्याच्या टप्प्यावर तुम्हाला मदत करत असतं की पुढे कसं आहे, तुमचा मार्ग कसा आहे, पुढचं वळण कसं आहे. ह्या तुमच्या मार्गाला दिशा देण्याचं काम हे ज्योतिषशास्त्र करतं. जसं तुम्ही जन्माला आल्यापासून नाव ठेवण्यापर्यंत ते अगदी करिअर, लग्न, ते अगदी शेवटच्या माणसांचा
मृत्यू. ज्योतिषशास्त्र म्हणजे आपला पिछाच सोडत नाही ना. जन्माला आले येस, तरी कुंडली वगैरे पाहावी लागते, नाव ठेवायचे कुंडली पाहावी लागते, सगळ्या ज्योतिष पाहावंच लागतं. येस, लग्न करायचंय ज्योतिष पाहावं लागतं, पुन्हा आपल्या मुलांची नावं ठेवायची, पुन्हा तेच. तो व्यक्ती मेला तरी ज्योतिष 10वा 13वा नंतर हे. ते ज्योतिष म्हणजे आपल्या आयुष्याला पुरून उरतं. आणि मला असं वाटतं की म्हणजे त्याचा इतका मोठा रोल आहे ज्योतिषाचा, आणि ते खूप सुंदर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करताय, हे खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. आजचा जो पॉडकास्ट आहे सर्वात महत्त्वाचा, आपण जेव्हा डिस्कस केलं की रत्न ज्योतिष शास्त्राचंच एक रेमेडीचं अंग आहे असं म्हणावं लागेल. रेमेडी, हो. रत्न म्हणजे एक अतिशय महत्वाची रेमेडी म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये मानली गेलेली आहे. रत्न म्हणजे ज्योतिष म्हणजे समस्या वाचणे, डायग्नोसिस. Yes. ज्योतिषशास्त्रातून आपण डायग्नोसिस करतो. जसं आमच्या डॉक्टरी क्षेत्रामध्ये आमच्याकडे एखादा मरीज आला तर आम्ही त्याला काय झालंय याचं डायग्नोसिस करण्याचे काही पॅरामीटर्स आहेत, तसं ज्योतिषशास्त्र हे तुमच्या आयुष्यातलं डायग्नोस्टिक एक वे आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्याची जी रेमेडी ती आहे ती रत्न आहे. रत्न आहे. रत्न म्हणजे काय? रत्न म्हणजे नॅचरल माइंड्स. ओके. जेवढ्या नॅचरल गोष्टी आहेत त्याचा इफेक्ट माणसांवर पडत असतो. उदाहरणार्थ आपण स्वतः एन्व्हायरमेंटचे एक चांगले नॅचरल घटक आहोतच. बरोबर. म्हणजे आपल्याला समजा विटॅमिन डी जर बॉडीमध्ये कमी पडलं तर आपण काय करतो, सकाळी जाऊन उन्हात बसतो. कशाला? रविग्रहाच्या अंडर विटॅमिन डी साठी. एक झालं. एक दुसरं समुद्र आहे. ओटी आणि भरती कुठल्या ग्रहामुळे येतात? चंद्रामुळे. ते तर ही नॅचरल गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, आपण जर एखादं किती महत्वाचं आहे की तिसरी गोष्ट, आपण जर एखादं झाड घेतलं किंवा एखादं आपण म्हणू शकतो की प्लांट, छोटासा वृक्ष घेतला आपण आणि तिथे पाणी आपण देतोच आहे, आणि आपण घरामध्ये ठेवलं ते आणि दरवाजे बंद केले आणि पाणी देतोय, ऑक्सिजन मिळतंय, तरी ते झाड सुकतं. का? कारण सूर्याची नॅचरल एनर्जी त्याच्यापर्यंत पोचत नाही, म्हणून ते झाड सुकतं. एवढं महत्वाचं आहे की नॅचरल गोष्टी जे आपल्याला इफेक्ट करतात, तसं रत्न जे नॅचरल माइंड्स मधनं निघालेले आहेत ते आपल्याला इफेक्ट करत असतात, त्याचे रिझल्ट मिळत असतात. फक्त ते रत्न नॅचरल पाहिजे आणि क्लिअर पाहिजे. क्लिअर म्हणजे काय ते पण मी एक्सप्लेन करतो. सांगा. क्लिअर म्हणजे आता जे माइंड्स आहेत नॅचरली त्याच्यामध्ये आतमध्ये इन्क्लुजन्स असणारच, पण जेवढे कमी इन्क्लुजन्स आणि रत्न जेवढं क्लिअर तेवढा इफेक्ट मिळतो. कारण एनर्जी शेवटी जर रत्न पास करत असतं आपल्या बॉडीमध्ये, रेस पास करत असतं. इन्क्लुजन्स जास्त असतील तर कुठेतरी त्याच्यामध्ये अडखळे येतील रेस पास होण्यासाठी. मग ते रत्न रिझल्ट देतं, पण ते मग थोडा वेळ लावतो किंवा कमी रिझल्ट देतो. त्यामुळे नॅचरल गोष्ट आणि क्लिअर गोष्ट महत्व आहे नॅचरल माइंड्सला, नॅचरल रत्नाला. बरं. पुन्हा काय होतं की आपल्याला आता रत्न हा प्रकार पण बऱ्याच जणांनी ऐकलेला असतो. म्हणजे कुणी धारण केलेलं असतं, कुणी ज्योतिषाच्या सांगण्यावरून धारण करतात, कुणी आता बरेच असे सेंटर्स वगैरे उघडलेत, तिथं तुम्ही जाऊन पत्रिका वगैरे बघू शकता, ते तुम्हाला रत्न सांगतात, देतात. हे चांगलं रत्न कसं ओळखायचं हा मोठा टास्क असतो जेव्हा आपण रत्न घेतो कुठलंही. ते कसं ओळखायचं? चांगलं रत्न जे ओळखायची पद्धत आहे म्हणजे त्याला 4C म्हणतात. कट, कलर, क्लिअरिटी आणि कॅरेट. कट, कलर, क्लिअरिटी आणि कॅरेट. ओके. 4C म्हणतात. त्याच्यामध्ये रत्नाची क्वालिटी आणि रत्नाचा प्राइस हे दोन्ही त्या 4C मध्ये इन्क्लूड केलेलं असतं. बरोबर. कट म्हणजे काय? जेव्हा एखादा रत्न रॉ असतो, जेव्हा आपण नॅचरल माइंड मधनं आपण घेतो, तर ते कसं कट केलं गेलं आणि कसं पॉलिश केलं गेलंय त्याच्यावरती रत्नाची सुंदरता येते. ऑफकोर्स. त्यामुळे कट फार महत्वाचा आहे पहिला. दुसरा कलर. कलर म्हणजे काय की रत्न कलर पाहिजे की थोडीशी ट्रान्सपरन्सी पाहिजेच त्याच्यामध्ये. नाही तर काय काय रत्न असे असतात की त्याच्यातनं रेस पास होत नाही, कलर तेवढे डार्क असतात. त्याला आम्ही टेक्निकल भाषेमध्ये आमच्या ब्लाइंड स्टोन म्हणतो. ब्लाइंड स्टोन. बंद पत्तर, बंद रत्न, त्याच्यातनं रेस पास होत नाहीत ते. असे थोडेसे आपल्याला काळजी घ्यायला लागते.
त्याचे ग्रेडिंग्स केले गेलेले आहेत त्याच्यामध्ये. तर म्हणजे कलरचे पण ग्रेडिंग्स केले गेलेले आहेत आणि क्लिअरिटीचे पण ग्रेडिंग्स केले गेलेले आहेत त्याच्यामध्ये. त्यानुसार आपल्याला क्लिअरिटी बघायला लागते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर रत्न कुठे कसं होतं की जनरली आपण रत्न धारण करतो आणि 4C हा जनरली माहिती नसतं. क्लायंट जनरली क्लायंट काय करतं की जसं रत्न धारण करतं आणि त्याच्यामध्ये 4C पॅरामीटर्स त्यांना माहित नाही. आता माझ्याकडे परवा क्लायंट आलेलं रत्न धारण केलंय पण त्याला काहीतरी रिझल्ट मिळत नव्हता लवकर. मग मी चेक केला तो त्याच्यामध्ये मी जर 10x ग्लासमधनं 10x ग्लास म्हणजे ते जसं आपण नॉर्मल बघतो त्याच्यामध्ये एक इन्स्ट्रुमेंट येतं 10x ग्लासमध्ये म्हणजे 10 पट त्याच्यामध्ये ओके मोठा क्लिअर दिसतो रत्न. चेक केलं तर एक छोटासा रत्न क्रॅक होता. बर हे नेकेड आयने दिसत नव्हता. त्याला तो रत्न स्वस्त मिळाला होता. अच्छा असं होतं ना की रत्न मला स्वस्त पाहिजे मला स्वस्त पाहिजे मला स्वस्त पाहिजे असं क्लायंटचं होतं. मग ह्या गोष्टीमध्ये काय होतं सिंथेटिकमध्ये रत्न जास्त घेतात मग क्लायंट्स नॅचरलमध्ये घेत नाहीत. आणि 10x सहसा क्लायंट कोण यूज करत नाही. मग तेव्हा मी त्याला दाखवलं प्रॉपरली की 10x मध्ये ते पाहिजे थोडासा क्रॅक आहे म्हणून तो रत्न तुला स्वस्त पण मिळाला आणि तो रिझल्ट पण देत नाहीये. म्हणजे 4C बघणं फार गरजेचं आहे रत्न एखादा क्वालिटी रत्न घेण्यासाठी. ओके. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की तो रत्न कुठला माइन्सचा आहे कुठल्या देशाचा आहे. वेगळ्या वेगळ्या देशात रत्न येत असतात. त्या दिवशीने कुठल्या देशाचे असतात बरेच आहेत. जसं झांबिया आहे कोलंबियन आहे असे बरेच जातीचे रत्न येतात आपल्याला. मेन म्हणजे सिलॉन आहे सगळ्यात चांगले याचे सगळ्यात चांगले सिलॉनचे रत्न आहेत. वेगळे प्रत्येक देशाचे रत्न आहेत. तसंच बर्मा आहे. बरेच क्वालिटीज आहेत रत्नाचे बरेच अनेक प्रकार आहेत. ते चांगलं रत्न पारखीला दाखवूनच तुम्हाला समजेल. 4C मध्ये तुम्ही पहिले सांगितलं की कट कलर क्लिअरिटी आणि कॅरेट वरती बोलू शकतो आपण. हो कॅरेटवर बोलू शकतो. कॅरेट म्हणजे जनरली कसं माहितीये का कॅरेट म्हणजे थोडक्यात रत्नाचं वजन 3 कॅरेट 4 कॅरेट. बघा आता हे पण फार गरजेचं आहे. कॅरेटवाला विषय घेतला तर हा पण फार महत्वाचा आहे. कसं माहितीये की समजा एखादा परीक्षण करतोय पत्रिका कोण परीक्षण करतोय त्याच्या पण महत्वाचं चांगल्या ज्योतिषाकडनं जाण्याचं. एक 5 कॅरेटची गरज आहे पण त्या क्लायंटला 3 कॅरेट सुचवला गेला आणि 3 कॅरेटच त्यांनी धारण केलंय. गरज 5 कॅरेटची म्हणजे 2 चपातीची गरज आहे आणि खात्यात 1 चपाती. त्याची भूक भागेल का? नाहीच. म्हणजे कॅरेट सुद्धा बोला ना 4C जे पॅरामीटर अतिशय महत्वाचं आहे. रत्नाची क्वालिटी आणि रत्नाचं प्राइसिंग आणि तुम्हाला कुठली कॅरेट किती सूट होणार आहे तुम्हाला कुणाला किती कॅरेट लागतं याचे काही पॅरामीटर आहेत. नक्की तुम्हाला पत्रिकेवरून तुम्हाला नक्की समजतं. अच्छा पत्रिका पाहावी लागते. येस. तुमचा एखादा ग्रह जो तुम्हाला फायदा करून देणार आहे तो किती कमजोर आहे पत्रिकेमध्ये अर्थातच त्याच्यावर त्याचं कॅरेट ठरणार. बरं म्हणजे कोणालाही किती कॅरेट असं देऊ शकत नाही. पत्रिकाच पाहावी लागते. पत्रिका ज्युनियन माणसाकडनं चांगल्या ज्योतिषाकडनं करून बघून ते कॅरेट ठरवलं जातं तुमचं. बरं कुठलं रत्न हे तर लांबचा विषय. कॅरेट पण फार महत्वाचं. 4C पहिला पॅरामीटर आहेच. बरं म्हणजे काय होतं की मी आजूबाजूला फार लोक पाहिलेले असे रत्न धारण करतात. म्हणजे काही लोकांच्या हातात तर 4-4 5-5 असे रत्न असतात. गळ्यात वेगळेच क्रिस्टल्स असतात. हे सगळं असतं. माझा प्रश्न हा आहे की रत्न सगळ्यांवरती प्रभाव टाकतं का? टाकत नसावं हा माझा अंदाज आहे. मग ते सगळ्यांवरती प्रभाव का करत नाही? टाकतं का? आणि जर टाकत नाही तर ते का टाकत नाही? रत्न काही लोकांना प्रभाव टाकतं काही लोकांना प्रभाव टाकत नाही. बरं मग ज्यांना प्रभाव मिळालेला नाही ह्यांनी विचार करावा की त्या लोकांना काय कारण असतात. मी रत्न धारण केलं समजा एखाद्या ज्योतिषाने मला दिलं रत्न मी ते धारणही केलं त्याच्या सांगण्याप्रमाणे परंतु जे काही इच्छित रिझल्ट आहेत ते मला मिळाले नाही. त्याचे काय कारण असू शकतात? पहिल्यांदा सगळ्यात येतो तुमचं जो अॅनालाइज केलेलं आहे पत्रिकेतनं हे प्रॉपर आहे का. सेकंड ओपिनियन घेतलं पाहिजे त्यावेळेस. सगळ्यात माझ्याकडे तर 10 पैकी समजा 10 क्लायंट आले त्याच्यामुळे 5 क्लायंट असे असतात की त्यांच्या पत्रिकेत तो ग्रह अशुभ असतो
आता अशुभ ग्रहाचे रत्न नाही धारण केले जातात. रत्न कुठले धारण केले जातात? ऍडव्हर्स इफेक्ट होईल का? हो, रत्न कुठले धारण केले जातात? जो रत्न तुम्हाला भाग्य रत्न आहे, जो तुम्हाला सपोर्ट करणारा रत्न आहे, ज्या रत्नांना तुम्हाला फायदा होणार आहे, बरोबर, त्यांचं जर बळ कमी असेल तर ते रत्न धारण केले जातात. अशुभ ग्रहाचा आपण उपाय देऊन त्याचा प्रभाव कमी करतो. अशुभ ग्रहाचे रत्न नाही धारण केले जातात. बरोबर. किंवा तुमच्या पत्रिकेत मारक ग्रह असतात, त्याचेही रत्न धारण केले जात नाही. बरं. म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा तसं होतं क्लायंट की डोळे मिटून रत्न दिले जातात, की काही क्लायंट तर अगदी स्वतःहून रत्न धारण करतात. स्वतःहून कुठेतरी गुगल वरती, युट्यूब वरती वाचून. बरोबर आहे. बरोबर. आणि मग ते अनालाइज नाही करत की चला कुठेतरी गुगलला बघितलं नेटवर की बाबा हा रत्न मला ह्याला सूट आहे राशीला, म्हणून ते रत्न धारण करतात. बरं, राशी रत्न धारण करण्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण तो पत्रिकेत तो ग्रह कसा आहे त्यांच्या राशीचा हे अनालाइज करणं फार गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे काय होतं की जे राशी स्वामी आहेत हे नेहमी पत्रिकेत चांगले असतीलच असं नाही. ते नेमके अशुभ असतील तर आणि तुम्ही जर रत्न धारण केला तर कसा रिझल्ट मिळेल? अच्छा. दुसरी गोष्ट, रत्न आपण पहिला त्याला अनालाइज करणं फार महत्वाचं आहे आणि चांगल्या ज्योतिषाकडनं करून घेणं हे फार महत्वाचं. रत्न लागणार आहे हेच पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट जो आपण रत्न धारण करतो आहे तो नॅचरल करा, मी मगाशीच बोललो, आणि क्लिअर जास्तीत जास्त करा. बरं, तुम्हाला तो रत्न रिझल्ट द्यावासा वाटतोय, लवकर द्यावासा वाटतोय, पटकन रिझल्ट मिळायचा वाटतोय, तर त्याच्या जास्तीत जास्त नॅचरल करा. कमी किमतीमध्ये रत्न मिळतात, पण बऱ्याच वेळामध्ये थोडं सिंथेटिक मध्ये जातात, तुम्हाला समजत नाही. बरोबर. जनरली काय होतं की आपण सांगतो की सर माझं एवढंच बजेट आहे, समोरचा व्यक्ती तर तुझं चुकत नाही, एवढंच बजेट आहे म्हटलं तर त्याला पण थोडेसे लिमिटेशन्स येतात. बरोबर. मग थोडा तो सिंथेटिक मध्ये द्यायचा प्रयत्न करतो, कारण त्यांना माहिती आहे हा दुसरीकडे जाऊन घेणारच आहे, त्याच्यापेक्षा मीच देतो. हा, दुसरीकडे कोणतरी बजेट देणार सांगितलं तर कुठं तरी देणारच आहे. त्यामुळे समोरच्याला रत्न जर आपण मागतो तेव्हा सांगा की मला रत्न क्लिअर पाहिजे, नॅचरल पाहिजे, आणि तू मला म्हणजे समोरचा समजा ज्योतिष आहे त्याला विचारा की तू मला तो रत्न सजेस्ट केलं तर मला पत्रिकेत दाखव तो ग्रह माझा कसा आहे, तो अशुभ ग्रह नाहीये ना, हे तुम्ही क्लिअर करा. नंतर हे झालं ज्योतिष संदर्भात. त्याच्यानंतर जो रत्न तुम्ही धारण करता आहात त्याच्यामध्ये तुमची कशी बोल क्लिअरिटी किती आहे हे तुम्ही चेक करा, आणि हे विचारा की कुठल्या देशातला आहे, जातीतल्या कुठल्या माइन्स आहेत, कुठल्या जातीच्या माइन्स आहेत, हे तुम्ही थोडंसं विचारा. ते ना नुसतं डोळे मिटून रत्न दिले धारण केलं असं नका करू. त्याच्यानंतर तो रत्न कुठे कट नाहीये ना, जसं आता मगाशी उदाहरण दिलं, येस, कुठे दुसरं 4C तर झालंच पॅरामीटर, पण तो रत्न कुठे कट नाहीये ना, कट येस, कुठलीही क्रॅक नाहीये ना, कुठे कट असतो, क्रॅक नाहीये ना कुठे, हे तुम्ही पाहिलं पाहिजे. ओके. जर क्रॅक असेल तर मग तो थोडासा आपण तुटलेली बांगडी घालत नाही, अशुभ. येस. त्यामुळे हे थोडं चेक करून घ्या परत त्या हिशोबाने. या सगळ्या संदर्भात बोलत असताना तुम्ही मगाशी सांगितलं की राशीरत्न आपण पाहतो की जेवढं मी वाचलं किंवा थोडंफार जे नॉलेज आलेलं आहे या सगळ्या ह्याच्यातून, तर त्याच्यात म्हणजे एक तर 12 राशी आहेत आणि मला वाटतं मेजर प्रकारची जी रत्न आहेत ती 9 आहेत. हे राशीरत्न काय प्रकार असतो? मुळात राशीची रत्न असतात का? राशीरत्न असतात ना. हा, त्याच्याविषयी थोडंसं मला डिटेलमध्ये ऐकायला आवडेल. जर आता आपण राशीचा जर आपण विचार केला तर पहिली रास येते मेष, आणि त्याच्याबरोबर वृश्चिक, त्याचा मालक आहे म्हणजे मेष रास आणि वृश्चिक रास. ओके. त्याचा स्वामी ग्रह मंगळ आहे. ओके. आता हे झालं स्वामी ग्रह मंगळ, त्याचं रत्न झालं पोळं. बरोबर. आता पोळं हे कोणाला सूट होऊ शकतं? त्याला आपण काम करायचं आहे पण काम करण्याला ऊर्जाच नाहीये, अशा व्यक्तींना पोळं चालू शकतं. परवा मी 2 क्लायंट हँडल केले, त्यांचं जमिनीचा कारक सुद्धा मंगळच मानला गेलेला आहे. कशाचा कारक? जमीन, जमिनीचा कारक. ओके.
त्याचा कारक मंगळ आहे. हम्म. त्यामुळे ते आणि एक नाही त्याच एकाच क्लायंटचे 2 जमिनीचे प्रॉब्लेम होते. बरं. मुलुंडचं क्लायंट आहे. हम्म. पहिलं खूप वर्ष तिथे सॉल्व्ह होत नव्हतं. मी उपाय दिला, सॉल्व्ह झाला. दुसरा पण तिचीच जमीन होती, त्याचा पण खूप वर्ष प्रॉब्लेम चाललेला. परत मी त्या अनुसार त्याचा रत्न जो आहे तो दिला आणि आत्ता परवा त्याचा तोही दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. बरं. रत्नानुसार, पोळ्यानुसार. येस. म्हणजे त्याचा मालक कुठला आहे हे फार गरजेचं असतं की अनालाइज करणं. तर ते नक्की त्याला एक मानणं, दुसरा पण सेम त्याच क्लायंटचं 2 जमिनीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. दुसरं जे आपण पोलीस डिपार्टमेंट, आर्मी डिपार्टमेंट, इथे आपण हे क्षेत्र पण मंगळाच्याच अंडर येतं. ज्यांना त्या क्षेत्रामध्ये आहेत, जिथे एनर्जी आहे, ऊर्जा लागते ज्या क्षेत्रामध्ये. येस, ते आहे. खेळाडू वगैरे पण मला वाटतं. एक्झॅक्टली, खेळाडू पण जिथे जिथे ऊर्जाची गरज आहे तिथे तिथे मंगळ कार्य करतो. पण मी आता बोललो तसं की मंगळ आपण हे जनरल टॉक करतोय, शेवटी डिसिजन घ्यायचं आहे ते पत्रिका बघूनच. येस. त्यामुळे हे तर डिस्क्लेमरच आहे की सर जे काही या पॉडकास्टमध्ये सांगतील ते ठीक आहे, एक बेसिक नॉलेजसाठी असतं. परंतु तुम्ही जेव्हा हे ऐकून लगेच तुम्ही डिसिजन न घेता पत्रिका दाखवणं आणि तेही चांगल्या ज्योतिषाकडे पत्रिका दाखवणं फार महत्वाचं आहे. ओके सर, पुढे. दुसरं जो आपण रास बघतो ती आहे ऋषभ आणि तूळ. त्याचा जो स्वामी ग्रह आहे तो शुक्र आहे. त्याचा आपण हिरा म्हणतो. आता हा कोणाला जास्तीत जास्त सूट होऊ शकतो, कला क्षेत्र, त्याच्यानंतर आर्ट, ड्रॉइंग टीचर, ओके, म्युझिकल, जेवढे कलेचे क्षेत्र आहेत तेवढे, म्हणजे रायटिंग, हे जे काही आहे क्रिएटिव्ह फील्ड मध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी शुक्र. आणि दुसरं म्हणजे ज्यांचे रिलेशन्स व्यवस्थित नाहीयेत तिथे शुक्र ग्रह काम करतो, हिरा काम करतो. नाहीतर दुसरा रत्न म्हणजे व्हाईट कलरचा पुष्करास पण येतो याच शुक्रासाठी. येस. वृषभ रास आणि तुळ रास. वृषभ आणि तुळा राशीसाठी हिरा मेजरली रत्न काम करतो. व्हाईट पुष्कराज. ओके, पुढचं रत्न. त्याच्यानंतर आपण विचार आहे तो मिथुन, तिसरी नंबरची, आणि कन्या. स्वामी ग्रह बुध आहे. बरोबर. आता त्याचा जो रत्न आहे तो पाचू. आता हे कुठल्या याच्यामध्ये मेन कार्य होतात की जो व्यक्तींकडे नॉलेज भरपूर आहे पण त्यांना बोलायला कुठेतरी अभाव किंवा शाय किंवा बोलताना कुठे अडचण येते, हे वाणीचा ग्रह थोडक्यात. येस. त्याच्यानंतर पन्ना जे आहे ते मग फायनान्स इन्स्टिट्यूट्स, बुधाचा जो कारक आहे. त्याच्यानंतर आपण विचार करतो की बुद्धीचा ग्रह, म्हणजे जे आता बुद्धीचा ग्रह आहे, अभ्यास करतो आपण. कधी कधी मुलांच्या लक्षात राहत नाही परीक्षेच्या वेळी, मग हा ग्रह ते काम करतो. बरोबर. त्याच्यानंतर व्यापारी, पैशाची वृद्धी, म्हणजे पैशाच्या क्षेत्राशी फायनान्स रिलेटेड हा मिथुन, आणि त्याला अनुकूल असलेला म्हणजे पाचू. आणि बोलण्याविषयी जेवढे काही व्यवसाय असतील तुमचे, मग तुम्ही कम्युनिकेशन, तुम्ही अँकरिंग. येस येस येस, खूप छान. याच्यामध्ये पन्ना काम करतो मिथुन राशीच्या लोकांसाठी. ओके, पुढची रास सर. त्याच्यानंतर येते ती 4 नंबर म्हणजे कर्क रास, चंद्राची, आणि जो रत्न आहे तो मोती. ओके. आता मोती कुठे कुठे काम करू शकतो? इमोशनल, नर्सिंग, ट्रॅव्हलिंग, प्रवासाचा कारक ट्रॅव्हलिंग, हे मोती काम करू शकतो तिथे. त्याच्यानंतर आपण जे मोतीचा आपण विचार करू शकतो की जे आपण मानसिक कमजोर आहेत थोडेसे, मनापासून मनाचा कॉन्फिडन्स पाहिजे थोडा, तिथे मोती काम चांगला करू शकतो. मेंटली वीक लोकांसाठी. येस, मेंटली वीक लोकांसाठी काम करू शकतो मोती. मग ह्या डिपार्टमेंटमध्ये साधारण मोती चांगला काम करू शकतो. हे जे आताताईपणा करतात, जास्त रागीट असतात, त्यांना बरेच ज्योतिष मोती सुचवतात.
बरेच जण सुचवतात, बरोबर, पण मी आता बोललो सुचवतात. हा चांगला म्हणजे सर तुमचा प्रश्न आहे की नुसता राग आला की मोती. हो, बऱ्याच जणांना असं हेच झालंय, म्हणजे ते राग आला की मोती, राग आला की मोती, असं नाही. मॅक्झिमम लोकांच्या हातामध्ये कुठलं रत्न असेल तर ते मोती असेल असं मला वाटतं. हो, सर्वात जास्त वापरलं. एक तर ते स्वस्त आहे, हा, बरोबर, चांदीत घालायचं, छोटे त्याच्यामध्ये. येस. त्यामुळे मी आता बोललो की नुसता राग आला की मोती नाही. बरं, तर तो राग येतोय आणि तो कोणाचा ऐकत देखील नाहीये. राग येतोय, ऐकत नाहीये. चंद्र त्याचा कमजोर आहे, मनाच्याही काही गोष्टी करतोय, कसंही करतोय, कसंही वागतोय, काही मनाचा ताळमेळ नाहीये. मग अशा वेळी मोती बघून धारण करावा लागतो. पत्रिकामध्ये यस, चंद्र कसा आहे, रवी बरोबर चंद्र कसा आहे. अच्छा, हा नुसता कन्सेप्ट नाही की राग आले की दे मोती, हा कन्सेप्ट नाही ठेवायचा. ओके, पुढचे रास सर. त्याच्यानंतर सिंह रास आहे. रवी म्हणजे गव्हर्नमेंट जॉब्स. ज्यांना गव्हर्नमेंट जॉबमध्ये जायचं आहे, गव्हर्नमेंट जॉब गव्हर्नमेंटच्या क्षेत्रामध्ये आहे किंवा गव्हर्नमेंट क्षेत्रात जायचं आहे, सरकारी नोकरी. त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन, रविचंद्र. पॉलिटिक्स मध्ये काम करतो रविग्रह. रविग्रह त्याच्या अंडर येतात. हे जे डिपार्टमेंट्स आहेत हे सगळं रवीच्या अंडर येतात. त्या हिशोबाने. त्याच्यानंतर जो आपल्या जो आपण ग्रह बघतोय ते पुढचे रास धनु आणि मीन. गुरुची रास. आणि त्याचा ग्रह आहे तो पुष्कराज. त्यामुळे ज्यांना ग्रोथ मिळत नाहीये, त्यांना मेहनत करून मार्ग मिळत नाहीये, त्यांना मेहनत करून स्टेबिलिटी मिळत नाहीये. स्टेबल करणारा ग्रह गुरु आहे, त्याचा रत्न पुष्कराज आहे. टीचर हे रत्न धारण करू शकतात. त्याच्यानंतर मी आत्ताच बोललो की टीचर हे सगळे रत्न धारण करू शकतात. त्या हिशोबाने जे त्याच्यानंतर ग्रोथ मिळत नाहीये कशामध्ये, मेहनत करून स्टेबिलिटी मिळत नाही, याची लोक पुष्कराज रत्न धारण करू शकतात. ओके, पुढची रास सर. मकर आणि कुंभ. ओके. शनी हा त्यांचा स्वामी ग्रह. नीलम हा त्याचा रत्न आहे. ओके. मग हे जे आपण म्हणतो की कायद्याचा ग्रह, येस, नीतिमान, न्यायप्रिय. तिला कोर्ट जे कायद्याच्या जेवढे गोष्टी येतात, म्हणजे वकील, जज यांच्यासाठी येस, थोडी पत्रिका बघून हे शनी लोक धारण करू शकतात. येस. आणि दुसरी म्हणजे ज्यांना काम करतात पण त्यांना अनुशासनच नाहीये. अच्छा, शिस्तबद्ध नाहीये. मग अशा थोड्याशा पत्रिका बघून शनीचा रत्न म्हणजे नीलम आपण धारण करू शकतो. पण असं थोडंसं नीलम धारण करताना व्यवस्थित पत्रिका बघायला लागते. शेवटी तो शनी आहे म्हणून शनीला फार घाबरतात लोक. हो, नाही शनी आता ह्याच्यावरनच आता थोडंसं वेगळं आपण टर्न घेऊया. शनीला घाबरतो ह्याच्यावरनच आपण थोडासा एक टर्न घेऊया. म्हणजे आपण एक थोडासा 7.5 आणि ह्याच्यामध्येच आपण जाऊ की शनीला घाबरतो आपण, 7.5 घाबरतो. शनीची आपण अडीचकी म्हणतो. 7.5 अडीचकी. कसं आहे सर, हे जे क्षेत्र आहे हे मगाशी बोलले खूप मार्गदर्शन करणारे क्षेत्र आहे. पण अनफॉर्च्युनेटली हे क्षेत्र बऱ्याच वेळा घाबरवण्यासाठी वापरलं जातं. बऱ्याच वेळा नाही, 99.99% वेळा हे घाबरवण्यासाठीच वापरलं जातं. आणि दर का बिझनेस म्हणतात त्याला. आणि हे क्षेत्र आपण डिस्कस केलं मगाशी, खूप प्रत्येक मार्गदर्शन करणारं अतिशय सुंदर क्षेत्र आहे. अजून मला सांगा, 7.5 आणि शनीची अडीचकी ह्याच्यामध्ये कोण प्रगतीच करत नाही का हो? करतात ना. 40% लोकांना तर ऍट अ टाइम शनीची महादशा, अडीचकी, 7.5 महादशा काही ना काही तुम्ही प्रगती करतात ना. 100% करतात. मग तुम्ही पत्रिकेत शनी कसा आहे हे तर बघा. नुसतं शनी दिसला की झालं, संपलं. 7.5 आय एम फिनिश्ड.
झालं टेन्शन एकदम, नका तसं करू. पण शनी आणि शनी जर पॉझिटिव्ह रिझल्ट देणार असेल तर प्रश्नच नाही आहे, लोक प्रगत. पण जर अशुभ रिझल्ट देणार असेल तर सगळी पत्रिका नाही खराब करत. खरं तो कुठल्या स्थानाला खराब करतोय, कुठल्या स्थानाचं बळ कमी करतोय, कुठल्या ग्रहाचं बळ कमी करतोय, हे आयडेंटिफाय करा ना. अगदी. समजा द्वितीय स्थान आपण म्हणू शकतो, धनस्थान, आणि बुध जर खराब करणार असेल किंवा बुध ग्रह खराब करणार असेल, मग अशा वेळी काय करता येईल आपल्याला, की शनीचा प्रभाव आपल्याला कमी करता येतोच. आणि तो प्लस बुधाचा रत्नाचा धारण केला, फॉर एन एक्झाम्पल, फक्त एक्झाम्पल देतोय, पैशा संदर्भातला बुधाचा ग्रह तो खराब करतोय, मग 50 धारण केलं, मग ऍट ए टाइम काय होईल की शनीचा आपण उपायाने तो स्थान आपण मजबूत करतोच आहे, तो ग्रह मजबूत करतोच आहे, म्हणजे प्रभाव पण कमी झाला. 7.5 मध्ये तर बुधाचा रत्नही आपण धारण करतोय, म्हणजे त्या पिरियडमध्ये जिथे तुमचा लॉस होणार आहे तर लॉस तर वाचवलाच, बरोबर, अधिक त्या पिरियडमध्ये आपण ग्रोथ केली. येस, खरं. म्हणजे 7.5 मध्ये तुम्हाला कुठलं स्थान शनी खराब करतोय, कुठला ग्रह तो खराब करतोय, कुठला ग्रहाचा बळ तो खराब करतोय, हे आयडेंटिफाय करा. त्या अनुसार जर वर्कआउट केलं तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये काळजी घेऊन पुढे जाऊ शकतो, वाचू शकतो आणि त्या पिरियडमध्ये प्रगती करू शकतो. फॉर एन एक्झाम्पल आपण एक विचार करू की 2 व्यक्तींना कोविड झालाय, एकाने वॅक्सिन घेतली, एकाने नाही घेतली आहे, मग प्रभाव कोणाला जास्त पडणार आहे, रिझल्ट कोणाला अशुभ. फॉर एन एक्झाम्पल 2 व्यक्तींना कोविड झालाय, तर एकाने वॅक्सिन घेतले आणि एकाने नाही घेतले, तर प्रभाव कोणाला जास्त पडणार आहे, ज्यांनी नाही घेतली. ह्यांनी काय केलं, दुसऱ्यानी अगोदरच काळजी घेतली. मग 7.5 ज्यांची चालू आहे, शनीची 2.5 ज्यांची चालू आहे, अशा व्यक्तींनी जर पत्रिका दाखवली की कुठल्या पिरियडमध्ये शनी काय इफेक्ट देणार आहे, किंवा कुठलं घर खराब करतोय, कुठलं स्थान खराब करतोय, कुठला ग्रह तो खराब करतोय, ह्याचा जर विचार करून त्या ॲनालाइज करून जर आपण मार्गदर्शन घेतलं तर लॉस तर लांबच, त्या पिरियडमध्ये प्रगती देखील तुम्ही करा, जसे इतर लोक करतात. 7.5 मध्ये घर घेतात, गाडी घेतात, बंगला घेतात, लग्न होतं, सगळं होतं. शनी भरपूर देतो सुद्धा ना, देतो सुद्धा, फक्त तुम्हाला तो प्रॉपर मेहनत करायला लावतो आणि तुम्हाला तो आयडेंटिफाय करायला पाहिजे की कुठे तो आपल्याला मेहनत करायला लावणार आहे आणि कुठे आपल्याला तो प्रभाव. तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलं की भरपूर देतो. येस, हो. म्हणजे म्हणून बोललो की आता विशेष निघाला, म्हणून बोललो थोडंसं पण मकर आणि कुंभ झाले, त्याच्या पुढची रास मकर कुंभ झाली, त्याच्यानंतर ऑलमोस्ट राशी संपल्यानंतर 2च राहतात, ते म्हणजे राहू आणि केतू. ज्याचा आहे तो राशी कुठली, नाही, छायाग्रह आहे तो. अच्छा, त्यामुळे स्वतंत्र आहे तो. ओके. मकर आणि कुंभ राशी संपल्या सगळ्या. मकर कुंभ राशी संपल्या, धनु मीन आपण केली. म्हणजे 12 राशी आहेत, त्याची 9 रत्न आहेत आणि 3 राशी 2 अशा आहेत छायाग्रह. ओके, म्हणजे राहू आणि केतू. ओके. गोमेद आणि कॅट्स आहे. गोमेद आणि कॅट्स. राहूला गोमेद हा आणि केतूला कॅट्स आहे. कॅट्स आहे म्हणजे काय, त्याला काय म्हणतात, लसण्या. ओके ओके ओके. इंग्लिश लसण्या म्हणतात. बरोबर. आता इथपर्यंत आपण आलो. बरं. आणि तुमच्या सगळ्यांचा प्रश्न असेल की बऱ्याच जणांचा प्रश्न पण मला फोन पण येतात, सर माझी ही रास आहे, मी हा रत्न धारण करू का. त्यांच्यासाठी माझं खास, मग कसे बोललं तर खास विशेष करून माझा हे की नुसतं राशी बघून रत्न धारण करू नका. हो, मला सुद्धा तोच प्रश्न विचारायचा होता. आता तुम्ही 12 राशीनुसार, म्हणजे ज्याची मिथुन रास आहे त्यांनी सरळ पन्ना घाला, किंवा अशा पद्धतीने जर घेऊ शकतो का आपण, किंवा माझी म्हणजे राशीनुसारच रत्न घालू शकतो का. नाही, धारण करायला काहीच इश्यू नाहीये, फक्त बघून करा की नेमकी राशी स्वामित्व पत्रिकेत अशुभ नाहीये. हे फार गरजेचं आहे की खराब नाहीये, अशुभ नाहीये, मारक नाहीये. असे तुम्ही म्हणजे उदाहरणादाखल सांगायचं झालं तर एखाद्याची रास मिथुन आहे, त्याचा स्वामी ग्रह बुध आहे, मग त्याच्या पत्रिकेमध्ये जर बुध ग्रहच मारक किंवा शत्रुग्रह असेल तर तुम्ही तो पन्ना घालू शकत नाही. घालू शकत. ओके. हा,
कारण अजून कुठले कुठले क्रायटेरिया असतात ह्याच्यामध्ये इथपर्यंत पोहोचलं. दुसरं हे झालं आपण बरंचसं टेक्निकल बोलतो. ज्योतिष पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये काही जण 2 रत्न धारण करतात, 3 रत्न धारण करतात आणि तरी सगळ्या बोटामध्ये वेगवेगळे रत्न बघितलेत काय काय लोकांच्या. पण तुम्ही कुठले रत्न ते 2-3 ते धारण करतायत त्याच्यामध्ये तुमचा शत्रू रत्न नाही आला पाहिजे, अशुभ ग्रहाचा रत्न नाही आला पाहिजे. उदाहरणार्थ एक देतो मी तुम्हाला. रवी आणि शनी शत्रू आहेत एकमेकांचे. एक पूर्व आहे, पश्चिम आहे, एक उजेड आहे, एक अंधार आहे, एक एनर्जी आहे. बाप आणि मुलग्यात पण दुश्मन आहेत. हा दोघे बरोबर, बाबा आणि मुलगा आहे पण शत्रू काय म्हणून म्हटले जातात. प्रश्नच नाहीये. म्हणजे ऍट ए टाइम तुम्ही रुबी पण धारण केला माणिक आणि नीलम पण धारण केला, ही काळजी घ्यायला लागेल. अजून भांडणं होतील त्यांची. तुम्ही रत्न कशाला धारण करतात की तुमच्या बॉडीमध्ये जी रिक्वायरमेंट आहे एनर्जीची ती कमी आहे, त्याच्यासाठी तुम्ही धारण करतात. दोन्ही ऑपोजिट ग्रह झाले. बरोबर. उदाहरणार्थ अजून मी सांगतो. दुसरा आपण जर विचार केला पत्रिकेमध्ये तर चंद्र आणि शनी ते पण शत्रू आहेत. आता का चंद्र हा सगळ्यात फास्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे. ते तुम्ही मोती धारण केलं, चंद्राचा पण मोती. नीलम हा, शनी हा स्लो सगळ्यात स्लो. दोघांचं कॉम्बिनेशन चुकलं. अच्छा, हे घातले नाही पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये बरेचसे असे क्रायटेरियाज आहेत की नुसतं चला एक आपण टेक्निकल झालं तर ज्योतिष भाषेतनं हे टेक्निकल झालं की शत्रुग्रह अशुभ ग्रह नका धारण करू, मध्ये रिझल्ट नाही मिळत तुम्हाला त्याच्या. ठीक आहे. आता एखाद्याला एखाद्याचं रत्न कळालं त्याचा राशीनुसार म्हणा पत्रिकेनुसार, तरीही ते रत्न धारण करत असताना काय काय काळजी घेतली पाहिजे, काय प्रोसिजर असते त्याची? रत्न धारण करताना सगळ्यात पहिला मी प्रोसेस अशी आहे की ज्यांच्याकडनं तुम्ही घेताय, ज्यांच्याकडनं तुम्ही घेता आहात रत्न, म्हणजे कोणाकडनं घ्या, फक्त तुम्ही जागृत राहा. बरं, ते झोपलेले असले तरी चालते. ते तसेच आहेत, ते तुम्हाला जे आहे ते तुम्हाला देणार. तुम्ही थोडंसं जागो, कारण तुम्हाला घालायचं. जागो तर कसं माहितीये का, रत्न धारण करताना थोडीशी क्लिअरिटी काय आहे त्याला विचारा. त्याच्यामध्ये एक सगळ्यात पहिला सर्टिफिकेट घ्यायचा प्रयत्न करा आणि एक जुनियन सर्टिफिकेट घ्यायचं. त्याच्या सर्टिफिकेट आलं त्याच्यामध्ये सगळे पॅरामीटर्स जे आहेत बऱ्याचपैकी मेन्शन असतात त्या सर्टिफिकेटवर. बरोबर. रिफ्लेक्स इंडेक्स म्हणा की बरेचसे पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये. थोडंसं जरी तुम्हाला माहिती नाही, प्रेक्षकांसाठी सांगू शकतो का काय काय पॅरामीटर्स असतात? एक हार्डनेस, रिफ्लेक्शन इंडेक्स, त्याच्यानंतर रत्न कुठलं आहे, नॅचरल आहे, सिंथेटिक आहे, सगळं बऱ्यापैकी मेन्शन असतं त्याच्यामध्ये सर्टिफिकेटमध्ये. नंतर त्या रत्न तुम्ही धारण केलेला आहे त्याचा नंबर देखील त्या सर्टिफिकेटवर असतो, मेन्शन असतो. आणि तिथे खाली कमेंट्स असतात त्याच्यामध्ये, नॅचरल, सिंथेटिक हे सगळं तुम्हाला मिळतं त्याच्यामध्ये. बरोबर. जरी तुम्हाला थोडंसं टेक्निकल बाब नाही मिळालं तर सर्टिफिकेट जर घेतलं आपण थोडक्यात, म्हणजे आपण फॉर एन एक्झाम्पल ब्लड टेस्ट केली, आपण रिपोर्ट घेतला तर आपल्याला समजत नाही, पण उद्या कुठल्या डॉक्टरना दाखवलं तर ते वाचू शकतात. येस, ह्या फायदा होतो. बरोबर. म्हणजे सर्टिफिकेट घ्यायचा प्रयत्न करा. चांगलं सर्टिफिकेट म्हणजे ओरिजिनल सर्टिफिकेट घ्यायचा प्रयत्न करा. कारण तिथे आहे तर सगळ्या गोष्टी येतातच. थोडेसे आपण म्हणू शकतो की फेक सर्टिफिकेट देखील असतात द्यायचे, पण जरी सर्टिफिकेट आपण बघितलं की आपण लगेच सांगू शकतो की काय आहे सर्टिफिकेट. त्यामुळे चांगलं सर्टिफिकेट घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पडेल की तो कुठला कसा रत्न आहे, काय क्वालिटीचा आहे, सगळं त्याच्यामध्ये मेन्शन असतं त्याच्यामध्ये. आणि तिसरी गोष्ट अशी काळजी आहे की सगळ्यात पहिला नॅचरल आणि जास्तीत जास्त नॅचरल आणि क्लिअर रत्न घ्यायचा प्रयत्न करा. बरोबर. उगाच इथे कमी मिळतोय, तिथे कमी मिळतोय, अरे ह्यानी तर जास्त सांगितलं, हे मला हा कमी का सांगतोय. तुम्ही विचार करा ना. आणि अनेक गोष्ट की एखादा रत्न तो खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे आणि खूप कमी प्राइस मध्ये मिळतोय, येल्लो सिग्नल. का बरं? कारण जी गोष्ट जी मॅनमेड आहे ते पूर्ण कोटिंग करून चांगलं करून सुंदर करणारच आहेत. ते ब्युटी ऍड केली. ओरिजिनल रत्नामध्ये आतमध्ये काही ना काही थोडंसं इन्क्लुजन असणारच.
इन्क्लुजन आणि क्रॅक मध्ये काय फरक आहे सांगू शकता? इन्क्लुजन्स म्हणजे जेव्हा आपण रत्न शेवटी रत्न हा नॅचरल असतो. रत्न जेव्हा फॉर्म होत असतो त्याच्यामध्ये जे गोष्टी अडकलेल्या आहेत रत्न बनताना, या गोष्टीला साधारण इन्क्लुजन आतमध्ये काय आहेत त्याला इन्क्लुजन्स म्हणतात. बरोबर. आणि रत्न क्रॅक म्हणजे तो पूर्ण रत्न फाटलेला असतो. अच्छा. पूर्ण इन्क्लुजन आणि क्रॅक मध्ये सहज समजतं. उदाहरणार्थ आता क्रॅकच चेक करायचं असेल तर एक छोटीशी मी सांगतो. जर एखादा रत्न आहे सरफेसला आणि क्रॅक असेल ना सरफेसला, तर थोडंसं नखाने जरी तुम्ही थोडस जरी टच केलं नखाने तर थोडं जाणवेल तुम्हाला, ते म्हणजे क्रॅक आहे. क्रॅक आहे. ओके. आणि वरती सरफेसला असेल तर, अच्छा, वरती सरफेसला असेल आणि थोडं चेक केलं तुम्ही दिसलं तर क्रॅक आपला तो एक जनरल ढोबळ सांगतोय मी. शेवटी आपल्या 10x मधनं समजणार आहेच. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय की मगाशी जसं मी प्रश्न विचारला होता तुम्हाला की 7.5 आणि शनीची 2.5 आपण राशीनुसार रत्न पाहिले. काही लोकांना मिळून 40% लोकांना एक तर 2.5 चालू असते, महादशा चालू असते, 7.5 सुरूच असते, काही ना काही सुरूच असतं शनीची. तर या फेजमध्ये कुठले रत्न धारण केले पाहिजेत लोकांनी? ह्या फेजमध्ये जर रत्न धारण करायचे ते तुमचा म्हणजे शनी कुठल्या स्थानाला खराब करतो आहे त्याच्यामध्ये. जर तुम्ही नोकरीच्या स्थानामध्ये समजा इश्यू येणार असेल तर तिकडे तो रत्न कुठला ग्रह कमजोर होतोय तो आयडेंटिफाय करा, तो रत्न धारण करू शकतात. फॉर एक्झाम्पल सप्तम स्थान खराब करत असेल, जसं आपण म्हणतो की विवाह स्थान तुमचे नवरा बायकोंच्या रिलेशनमध्ये काही इश्यू येणार असतील, एक तर लग्न होत नाही त्या स्थानात असेल तर किंवा झालेले असेल तर थोडासा हॅपी मॅरिड लाईफ राहत नाही. हॅपी मॅरिड पण 7.5 मध्ये जो खराब त्या पिरियड मध्ये खराब होणार असेल तर मग नवरा बायकोला तिकडचं ग्रह बघून नवरा बायकोने एकदम रत्न दिले तरी तो बऱ्यापैकी त्यांना कुठं दिलं पाहिजे त्या काळामध्ये. त्याच्यामध्ये जर एक ढोबळ आपण रत्न द्यायचा म्हटलं साधारण, तर मी सजेस्ट करीन की व्हाईट सफायर. ओके. व्हाईट सफायर म्हणतात त्याला, व्हाईट पुष्कराज. ओके ओके ओके. तो बराचसा म्हणजे असे रत्न आयडेंटिफाय करता येतात की 7.5 मध्ये कुठले रत्न धारण करायचे आहेत. अच्छा. त्यामुळे ते धारण करू शकतात. दुसऱ्या 7.5 मध्ये किंवा दह्यामध्ये जर आपण छोटासा जरी उपाय केला तरी बरेचसे प्रभाव कमी येतील. अशा व्यक्तीने जर रोज हनुमान चालीसा जरी वाचली तरी बराचसा फायदा. तो प्रभाव शनीचा. कधी वाचायची? दिवसभरात कधीही वाचू शकतात. ते दिवसभरात एकदा वाचा कधीही, जसं तुम्हाला वेळ ऐकली तर चालते का? ऐकली तर चालते का म्हटलं? ऐकली तरी चालेल, वाचली तरी चालेल. हो, ऐकली तरी चालेल. पण जर तुम्ही चॅन्ट केलं, ऐकली तरी चालेल, काही इश्यू नाही. पण चॅन्ट केलं ती काय पॉझिटिव्ह वेव्स आपण वाईब्स आपल्याला मिळतात त्याच्यामधून. बरं, आता आपण राशीनुसार रत्न पाहिली, 7.5 मध्ये काय धारण करायचे पाहिले. परंतु काय होतं लोकांना ना की अडचणीनुसार रत्न फार गरजेचे असतात. म्हणजे आता ठीक आहे माझी रास असेल काही किंवा माझं काही बाकीच्या गोष्टी असतील, परंतु रत्न प्रभाव करतं तर तुमची लाईफ ते बदलतं. म्हणजे रत्न आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो तेव्हा तुम्ही सांगितलं की तुम्ही कर्म करता परंतु भाग्य मिळत नाही. मग कर्माच्या आणि भाग्याच्या मधलं जे काही अंतर आहे ते कमी करण्याचं काम रत्न करतात. कर्माला भाग्याची साथ. येस, कर्माला भाग्याची साथ देण्यासाठी, कर्माला भाग्याचा टेकू देण्यासाठी रत्नाचा वापर होतो. प्रेक्षकांच्या माझ्याही मनात असे प्रश्न येतात की असे काही रत्न असतात का? फॉर एक्झाम्पल मानवी आयुष्य जगत असताना आपल्या ज्या काही गरजा असतात, एक पैसा असतो, दुसरं महत्वाचं आरोग्य असतं, तिसरं असतं नातेसंबंध. मग ते नवरा बायकोचा असो, मित्रांचा असो किंवा कुठलेही नातेसंबंध टिकणं गरजेचं असतं. आणि चौथं असतं यश कीर्ती, ज्याला आपण म्हणतो. मला या 4 गोष्टींसाठी रत्न सांगू शकता का तुम्ही की पैसा जर एखादा पैशाचा ब्लॉक असेल किंवा त्याच्याकडे पैसा येत नाही, आला तर टिकत नाही, टिकला तर वाढत नाही, योग्य वेळी काम येत नाही, असे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात पैशांचे. मग अशा वेळी एखादं रत्न सजेस्ट करू शकता तुम्ही? जे आपण रत्न आता सजेस्ट करतो आहे ते आहेत जनरल रत्न, जे आपण साधारण ते पैशा संदर्भात. जो बुधाचा रत्न तो फायनान्स संदर्भात आहेच आणि तो आहे पन्ना. ज्याला काम करून ग्रोथ मिळत नाहीये त्यांना पुष्कराज आहे. रिलेशन संदर्भात जे आपण जे रत्न आहे, एक तर तुम्ही शुक्राचा हिरा किंवा व्हाईट कलरचा पुष्कराज येतो, बरं, तो तुम्ही धारण करू शकता. तो कशासाठी व्हाईट कलरचा पुष्कर? व्हाईट कलरचा पुष्करामध्ये 2 कॉम्बिनेशन होतं की गुरु हा स्थिरता देतो, तुमचे रिलेशन स्थिर नाहीये, आणि पांढरा कलर हा
शुक्राला रिप्रेझेंटच करत असतो. अच्छा, ओके. त्यामुळे यश कीर्तीसाठी. येस, रिलेशनशिप मेंटेन चांगली होण्यासाठी. ओके. आणि तिसरं जे आपण बोलू आरोग्य. आरोग्य. तर आरोग्य संदर्भातलं जो आपण रत्न आपण धारण करतो, बऱ्याच वेळा काय होतं की आरोग्याचं डिस्टर्ब आपलं होतं ते आपल्या टेन्शनमुळे. बऱ्याच वेळा बरोबर. आपले अतिविचार, आपलं आपण म्हणू शकतो की आपला राग, हे संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत आरोग्य. तर मी जनरल ढोबळ आपण म्हणू शकतो ते म्हणजे साधारण हे सगळं थंड करण्यासाठी मोतीच आपण धारण केलं पाहिजे. ओके. आणि एखाद्याला यश कीर्ती पाहिजे असेल, आजकालच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये फॉलोअर जास्त पाहिजे असतात, सबस्क्रायबर जास्त पाहिजे असतात, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे, असे याच्यासाठी काय आहे? ह्याच्यासाठी म्हणजे सोशल मीडियाचा जो तो पन्ना, एक आपण सोशल मीडिया म्हटलं वाणीचा ग्रह, ते पन्ना, आणि शेवटी तो सुद्धा एक म्हटलं नाही म्हटलं तरी एक आपण सांगतो तो एक व्यवसाय आपण म्हणू शकतो. म्हणजे बुध वाणी पण झालं, शुक्र आणि एक शुक्र, हे दोन आपण बघू शकतो या प्रश्नाकडे या दृष्टीने. त्यामुळे पन्ना आणि बघून हिरा आपण धारण केला तरी चालेल याच्यामध्ये. ओके, थँक्यू सो मच सर. अजून काही आहे विशेष सांगण्यासारखं तुमच्याकडे? पब्लिकला विशेष करून काही सांगायचं आहे? विशेष म्हणून सांगायचं जे आहे पब्लिकला की रत्न हा खूप मोठा विषय आहे, खूप मोठा विषय आहे. त्यामुळे तो कुठलाही हलक्या ह्यानी घेऊ नका तो रत्न. कारण जसे रत्न चांगले परिणाम करतात तसे वाईट परिणाम देखील करतात. जसं आपण म्हणतो की विरुद्ध हार खाऊ नये, तसे तुम्ही विरुद्ध रत्नाचा धारण केले तर थोडासा परिणाम हा थोडासा वाईट होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सल्ला घेऊनच रत्न धारण करावा चांगल्या ज्योतिषाकडनं. मला कॉन्टॅक्ट करायचे असतील तर माझं ऑफिस दादरला आहे, मुलुंडला आहे. नाशिकला मी महिन्यातनं 3दा असतोच. बरं. माझं ऑफिस दादरला आहे ते गेले 50 वर्ष आहे. मुलुंडला आहे ते स्वतःचं ऑफिस आहे, रेंटेड नाही. उद्या समजा तुम्ही रत्न धारण केलेलं आहे आणि काही तुम्हाला समस्या आल्या तर मी तिथेच आहे, कारण तिथे कॉन्टॅक्ट होऊ शकतं. बऱ्याच वेळा असं होतं की माझ्याकडे एक क्लायंट आलं की एक क्लायंट होता, एक लेडीजकडे रत्न धारण केलं होतं आणि परत त्यांना कॉन्टॅक्ट करायचा होता. मे बी त्या क्लायंटला परत ज्यांच्याकडे रत्न धारण केला होता तर तिथे नव्हत्याच त्या हिशोबाने. तर अशा गोष्टी होणार नाहीत. कारण मी सेकंड जनरेशन आहे, बाबा 53 वर्ष, मी 23 वर्ष, तर आम्ही गाईड करायला आहोत आणि ऑफिस परत स्वतःचं रेंटेड नाही. खूप छान सर, खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं. या पॉडकास्टचा जो काही सार आहे तो एवढाच आहे की रत्न काम करतात हे शास्त्र आपल्याला वाट दाखवतच असतं, परंतु त्याच्यामध्ये ज्ञान असणं फार गरजेचं आहे. आणि ते जे काही बेसिक नॉलेज आहे आजच्या पॉडकास्टमध्ये खूप छान पद्धतीने कव्हर झालेलं आहे. तुम्हाला कुठलं रत्न धारण करायला पाहिजे हे एक ठोस एक ढोबळ स्वरूपात तुम्हाला समजलं असेल, परंतु अल्टिमेट काय असतं तर तुम्ही तुमची पत्रिका पाहिली पाहिजे, ते वाचली पाहिजे. त्याचे शुभग्रह कुठले, त्याचे शत्रुग्रह कुठले, मारक ग्रह कुठले, साथीदार ग्रह कुठले, हे सगळं जाणून घेऊनच नंतर ते रत्न धारण केले पाहिजेत. पुन्हा त्याची क्वालिटी तुम्ही चेक केली पाहिजे, ती पाहूनच तुम्ही ते रत्न धारण केले पाहिजेत. हे या आजच्या पॉडकास्टचं सार आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात. खूप मूल्यवान असं मार्गदर्शन आम्हा सर्वांना, प्रेक्षकांना सुद्धा केलं. प्रेक्षकांना नक्कीच हा पॉडकास्ट खूप जास्त आवडेल. तुम्ही सुद्धा मित्रांनो हा पॉडकास्ट पूर्ण बघा. तुम्हाला जर काही क्वेरीज किंवा क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट किंवा मेसेज करून कळवूच शकता. त्या प्रश्नाची उत्तरं सरांकडून घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करू. इथून पुढे तुम्हाला कुठल्या विषयावरती आणि कोणत्या गेस्टसोबत पॉडकास्ट बघायला आवडतील ते सुद्धा सांगा. तुम्ही लिस्ट दिली तरी चालेल, आम्ही त्याच्यावरती वर्कआउट करून त्या गेस्टला या मंचावरती आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. तोपर्यंत तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहू द्या. आणि ज्यांना कुणाला हे लॉंग पॉडकास्ट बघायला आवडत नाहीत किंवा तेवढा वेळ नसतो, त्यांच्यासाठी आम्ही याच पॉडकास्टच्या ज्या अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी असतात त्या क्लिप स्वरूपात आमचं बेस्ट ऑफ राजमंच नावाचं एक दुसरं चॅनल आहे त्याच्यावरती टाकत असतो. तुम्ही त्याच्यावरती जाऊन या मोठ्या पॉडकास्टच्या छोट्या छोट्या क्लिप्स पाहू शकता आणि त्यालासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर.